श्री स्वामी समर्थ. सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. बऱ्याच जणांना प्रश्न पडतात की गौरी बसवताना किंवा बसवायचे असेल तर जर आपल्याला अशौच किंवा विटाळ किंवा सुतक असल्यामुळे तर पुढच्या महिन्यात किंवा अश्विनमध्ये गौरी पूजन करू शकतो का? तर ज्येष्ठ गौरी पूजन हे नक्षत्रावर आधारित पूजन आहे. भाद्रपदमध्ये अनुराधा नक्षत्रावरच गौरी आव्हान, ज्येष्ठ नक्षत्रावर पूजन व मूळ नक्षत्रावर उत्स्थापन असते. त्यामुळे ही नक्षत्रे परत पुढील वर्षी येतात. त्यामुळे यावर्षी लोक करून पुढील वर्षी महालक्ष्मी करता येते. जर सुतक किंवा विटाळ असल्यामुळे दुसऱ्यांच्या हाताने किंवा मुलांच्या हाताने महालक्ष्मी बसवल्या तर चालतील का? तर हे व्रत करताना घरात महालक्ष्मी बसल्यावर त्याकडे आपले वारंवार लक्ष जाते, नमस्कार घडतो व नैवेद्य आरती पण आपण करू शकत नाही. त्यामुळे शक्यतो यावर्षी गौरी बसवू नये. किंवा आम्हाला नवीन महालक्ष्मी बसवण्याची खूप इच्छा आहे तर हे व्रत चालू केले तर चालेल का? आपल्या कुटुंबात पूर्वीपासून चालत आले असेल तर अवश्य हे व्रत करावे. ज्यांचा अग्नी वेगळा झाला आहे, कुटुंब वेगळे झाले आहे, त्याला प्रत्येकाला कुटुंबातील कुलाचार व्रते करण्याचा अधिकार आहे. पण नवीन सुरुवात करताना हे लक्षात ठेवले पाहिजे की एकदा सुरू केले की मध्येच बंद करता येणार नाही. कायमस्वरूपी ते व्रत करावे लागेल तरच सुरुवात करावी. सर्व भाऊ एकत्र येऊन करत असतील तर प्रत्येकाने त्याबद्दल सहकार्य केले पाहिजे. जर आमच्या घरी पूर्वापार महालक्ष्मी बसवतात पण आता मुले बाहेरगावी किंवा परदेशी आहेत व आम्हाला इतके सगळे करणे शक्य नाही तर ते बंद करावे का? तर ज्येष्ठ गौरी व्रत साध्या पद्धतीने आपण करू शकतो. आपल्याला शक्य असेल तितकेच करावे आणि शक्य जर नसेलच तर उद्यापन करावे. आणि आमच्याकडे नवीन महालक्ष्मी बसवायच्या आहेत तर कोणाकडून मिळाल्या तर बसवाव्या की असे काही आहे का? तर ती रूढी आहे असा कोणताही नियम धर्मशास्त्रात नाही. आपण स्वतः मुखवटे आणू शकतो. आणि आम्हाला देवीचे मुखवटे बदलायचे आहेत तर नवीन घेतल्यावर जुने मुखवटे काय करावे? तर अत्यंत खराब झाले असतील तरच मुखवटे बदलावे. केवळ नवीन हौस म्हणून मुखवटे शक्यतो बदलू नये. जर आम्हाला मुलीच आहेत त्यामुळे पुढे करणारे कोणीही नाही तर त्या मुखवट्याचे काय करावे? आपल्याला शक्य असेल तोपर्यंत व्रत करावे. नंतर रक्ताचे कोणीही नातेवाईक घेण्यास तयार असतील तर त्यांना ते मुखवटे दान करावेत. कोणी घेण्यास तयार नसतील तर देवीच्या मंदिरातील पुजारी यांना दान करावेत. आणि ते पण जर शक्य नसेल तर वाहत्या पाण्यात किंवा समुद्रात विसर्जन करावे. आमच्याकडे महालक्ष्मी असतात पण पती गेले व मुलगा आहे पण त्यांचे लग्न झालेले नाही तर मला महालक्ष्मी बसवता येईल का? आपण अवश्य हे व्रत चालू ठेवावे. नवीन सुरुवात करू नये. फक्त महालक्ष्मी स्थापना करताना व त्याचं विसर्जन करताना कोणीही सवाष्णीकडून स्थापना कराव्यात. त्यांच्याकडून ओटी भरून घ्यावी. इतर सर्व म्हणजे नैवेद्य, आरती, दिवा लावणे, स्वयंपाक, सजावट हे तुम्ही स्वतः किंवा तुमचा मुलगा करू शकतो व पुढे मुलाचे लग्न झाल्यावर सुनबाईला हे व्रत करायला लावावे. गौरी बसल्यावर मागील वर्षी चुलत भाऊ स्वर्गवासी झाले. यापुढे असे झाल्यावर काय करावे? कुणीही 7 पिढ्यातील व्यक्ती स्वर्गवासी झाल्यास घरातील लहान मुलांकडून किंवा मुलीकडून उर्वरित पूजा करून खडी साखरेचा नैवेद्य दाखवून गौरी उत्स्थापन करून घ्यावे. गौरी बसल्यावर मागील वर्षी तिचा हात निखळला होता असे झाले तर काय करावे? क्षमा याचना करून गौरी पूर्ववत कराव्यात व कालांतराने अद्भुत शांती करून घ्यावी. गौरीला नैवेद्य कोणता दाखवावा? गौरीला घावन घातल्याचा
नैवेद्य सांगितलेला आहे, पण महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.